नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सचिन गोयकर सर असून आज आपण बुद्धिमत्ता या विषयातील नातेसंबंध मधला टाईप नंबर 3 पाहणार आहोत. टाईप नंबर 3 हा प्रश्न पोलीस भरतीला पण आहे. तर हा टाईप नंबर 3 आपण आपल्याच टेक्निकनं पाहणार आहोत. हा टाईप नंबर 3 कसा सोडवायचा पहा. सगळ्यात अगोदर पहा प्रश्न काय आहे? लातूर चालक पोलीस भरती 2021 ला विचारला आहे. टाईप नंबर 3 चा आपण हा टाईप नंबर 3 बनवलेला आहे. प्रश्न काय आहे बघा. एक्स वजा झेड म्हणजे एक्स आई आहे झेडची. हे चिन्हदार काय दिलं? हे वजा चिन्ह आहे का वजा चिन्ह? हे चिन्हदार काय दिलं? एक्स आई आहे झेडची. 2 नंबर काय आहे? एक्स स्टार झेड म्हणजे स्टार चिन्ह आहे का? त्याचा अर्थ दिलाय एक्स वडील आहेत झेडचे. एक्स अधिक झेड म्हणजे आधी चिन्ह अर्थ काय दिला आहे? एक्स मुलगी आहे झेडची. तर खाली प्रश्न विचाराय ना. 3 चिन्ह दिले तर आणि त्या 3 चिन्हाचा अर्थ दिलाय आपल्याला. तर हा प्रश्न कसा सोडवायचा बघा. अरे पोलीसबद्दल विचाराय ना प्रश्न. हे आपल्याला यायला पाहिजे ना. मग आपण टाईप नंबर 3 बघू तर. ही जे वजा चिन्ह आहे का वजा चिन्ह? मायनस चिन्हाचा अर्थ काय दिलाय रे? एक्स आई आहे झेडची. आता एक्स कोण आहे? आई. आता एक्स आई म्हणल्यावर म्हणजे काय आलं? स्त्री असणार ना. स्त्रीला आलं वर्तुळ. इकडे काय आलं पूर्ण? वर्तुळ. कोणाची? हे झेडची आई आहे ना. कोणाची आई पूर्ण? हे झेडची. मायनस चिन्हाचा अर्थ कळला कसा लिहिलाय तुम्ही? मायनस चिन्हाचा अर्थ काय आहे? एक्स आई आहे झेडची. मग एक्स आई म्हणल्यावर स्त्री आली. इकडे आलं वर्तुळ. कोणाची? हे झेडची. मायनस चिन्ह अर्थ संपला. पुन्हा स्टार आहे का स्टार? स्टारचा अर्थ काय दिला पूर्ण? एक्स वडील आहेत झेडचे. आता एक्स वडील आहेत. वडील म्हणजे कोणाला पूर्ण पुरुष. मग ह्याला काय आलं? बॉक्स. कोणाचं? हे झेडचं वडील आहेत. कोणाचं वडील आहेत पूर्ण? हे झेडचं वडील आहेत. त्याच्यानंतर मग हे आधी चिन्ह आहे ना. हे आधी चिन्ह अर्थ काय दिला पूर्ण? एक्स मुलगी आहे झेडची. आता एक्स मुलगी असेल तर ह्याला काय येईल रे? वर्तुळ येईल. ह्याला काय येईल पूर्ण? वर्तुळ येईल. मुलगी आहे ना. कोणाची रे? हे झेडची मुलगी. हे झेडची काय आहे रे? मुलगी. मुलगी म्हणजे कोण आलं? स्त्री. मग त्याला काय आलं पूर्ण? वर्तुळ आलं. त्याला काय आलं वर्तुळ? तर हे 3 चिन्ह दिले तर म्हणजे हे 3 चिन्हाचा अर्थ दिलाय. आता बरेच विद्यार्थी जर युट्यूबला कोण लेक्चर बघत असेल का हे, तर हा लेक्चर बघण्यापेक्षा अगोदर हे वर्तुळ कुठून आणलंय, हे बॉक्स कुठून आणलाय, हे बाण कुठून आणलाय, ही कळण्यासाठी तुम्ही नातेसंबंध पर एक मधली आधी संकल्पना बघा. त्याच्यानंतर तुम्हाला ही बॉक्स कुठून आणलाय, वर्तुळ कुठून आणलंय, हे बाण कुठून आणतोय मी, हे कळलं. ते जर कळलं तर ही कळलं. आणि त्याच्यानंतर बघा आता. प्रश्न काय आपल्याला? एम वजा एन स्टार टी अधिक क्यू आहे. एम मी असं करतो. हा. दुसरं काय आहे? एम वजा एन स्टार टी अधिक क्यू हा प्रश्न आहे ना. बघा आता. एक्स आणि झेड मधला पहिला शब्द काय आहे रे? एक नंबर एक्स आहे. 2 नंबरला झेड. मग इथं बघा. एम आणि एन मधला पहिला शब्द काय आहे? एम आहे. दुसरा शब्द काय पडणार? एन आहे. मग चिन्ह वजा. वजा चिन्ह कुठे आहे? तर इथं. हे वजा चिन्ह अर्थ काय पडणार? एक्स आई आहे झेडची. कोण आहे? तर एक्स आहे. म्हणजे पहिला शब्द एक्स आहे, दुसरा शब्द झेड आहे. म्हणजे पहिला शब्द एक्स आहे का? ती आई आहे कोणाची तर? झेडची. म्हणजे पहिला शब्द आहे का? ती कोण आहे? दुसऱ्या शब्दाची आई. कसं? ह्या दोघातला पहिला शब्द काय आहे रे? हे यम आहे. पहिला शब्द काय आहे रे? हे यम आहे. मग मी असं म्हणू करतो. बघा. ह्या दोघातलं पहिला शब्द यम आहे. मग यम काय असणार रे? आई असणार. मग त्याला आलं वर्तुळ. यम कोणाचा पूर्ण? त्याला आलं वर्तुळ. कोणाची? हे यांची आई असणार. कोणाची पूर्ण? हे यांची आई असणार. हे पण क्लिअर का? त्याच्यानंतर बघा. ही दोघं झाली का आता पूर्ण? त्याच्यानंतर बघा आता. त्याच्या पुढं हे दोघं बघा आता. एन आणि टी. एन आणि टी मधला एन काय पहिला शब्द आणि टी काय बननो दुसरा शब्द आहे ना. टी काय रे? दुसरा शब्द आहे. मग मी असं करतो.
चिन्ह काय स्टार. स्टार चिन्ह कुठे इथं. तर आता काय एक्स वडील आहेत कोणाचं झेडचं. म्हणजे पहिला शब्द वडील आहे दुसऱ्या शब्दाचा. दुसऱ्या शब्द पहिला काय एन, दुसरा शब्द काय टी. मग एन काय असणार वडील असणार कोणाचा टीचा. मग एन वडील म्हणल्यावर एन आला पूर्ण बॉक्स. कुणाचं पूर्ण ह्या टीचं वडील असणार. कुणाचं ह्या टीचं वडील असणार. त्याच्या पुढे लाईन बघा आता. आणि त्याच्या पुढे बघा हे दोघं झाली. आता हे दोघं झाली. आता टी आणि क्यू म्हणजे चिन्ह काय आहे अधिक. ह्या दोघातलं अधिक चिन्ह आहे. पहिला शब्द टी आहे, दुसरा शब्द क्यू आहे. मग हे चिन्ह काय अधिक. अधिक चिन्ह अर्थ काय आहे एक्स मुलगी आहे कोणाची झेडची. म्हणजे पहिला शब्द आहे का ती मुलगी कोणाची दुसऱ्या शब्दाची. म्हणजे काय असणार ती मुलगी असणार कोणाची पण झेडची. ती मुलगी असणार कोणाची झेडची. आता ती मुलगी म्हणल्यावर ह्याला येणार वर्तुळ. ती मुलगी म्हणजे ह्याला काय आपण वर्तुळ येणार. कोणाची तर ह्या क्यू ची मुलगी असणार ना. कोणाची बनलो मला ह्या क्यू ची मुलगी दाखवायची ही. मग ही टी कोण आहे यांची मुलगीच आहे. आणि क्यू ची मुलगीच आहे. जर ही टी नावाची व्यक्ती यांची पण मुलगी असेल आणि क्यू ची पण मुलगी असेल तर ही दोघं कोण असेल पण कोण असेल पती पत्नी. बघा यांची पण मुलगी क्यू ची पण मुलगी ही दोघं कोण असणार पती पत्नी. मग एन कोण आहे पुरुष मग हे कोण असणार स्त्री असणार. ही कोण असणार स्त्री. बघा टी ही क्यू ची मुलगी झाली. टी ही काय झाली क्यू ची मुलगी. मग प्रश्न काय आहे या संबंधातील पुढील कोणते विधान सत्य नाही म्हणते बघा. काय म्हणताय सत्य सत्य नाही म्हणते कोणतं म्हणजे चुकीचं कोणते बघायचं. पहिला पर्याय बघा यम सासू आहे क्यूची. यम कोण आहे ह्या क्यूची सासू आहे का बघा. क्यूचं ही स्वतः चिन्ह नवरा बायको. क्यूचा नवरा कोण एन आणि यांचा आई कोण पी. ह्याची कोण झाली नवऱ्याची आई कोण असेल सासू. पहिला पर्याय पण काय बरोबर. पहिला पर्याय काय आहे बरोबर. त्याच्यानंतर बघा क्यू पत्नी आहे यांची. ही क्यू आहे का ती यांची पत्नी आहे का आहे की. पर्याय नंबर 2 पण काय बरोबर. आता पर्याय नंबर 3 बघा क्यू मुलगी आहे एमची. क्यू काय एमची मुलगी कारण क्यू कोण आहे एमची सून आहे ना. कोण आहे मुलाची बायको म्हणजे कोण असेल सून. मग 3 पर्याय चुकलं कारण 3 पर्याय चुकलाय ना. आणि चौथा पर्याय काय आहे टी मुलगी आहे क्यूची. टी मुलगी आहे का क्यूची बरोबर आहे. 4 पर्याय पण बरोबर. परिणाम कोण चुकलाय तीन. त्यांनी काय विचारले सत्य विधान नाही. कोण सत्य नाही मग कोण सत्य नाही बरोबर मग पर्याय नंबर 3. हा प्रश्न कुठे विचारलाय लातूर चालक पोलीस भरती 2021. हा टाईप नंबर 3. जर पोलीस प्रश्न कुठं आला तर ह्याचा मार्ग बरेच विद्यार्थी सोडून प्रश्न मोठा दिसतोय म्हणून सोडून दिले जातात. तर हा कळला टेक्निक तर हा प्रश्न लय मोठा अवघड नाही किंवा असं काय नाही. जे विद्यार्थी युट्यूबला बघत असतात हा व्हिडिओ त्यांनी हा डिटेलमध्ये व्हिडिओ पाहण्यासाठी प्ले स्टोअरला सचिन गोयकर मॅथ रिझनिंग हे नावाने प्ले स्टोअरला ॲप आहे. ॲप डाउनलोड करा आणि तुम्हाला संपूर्ण 2 महिने बॅच गणिताची आणि बुद्धिमत्तेची मोफत आहे. तर सगळ्यांनी प्ले स्टोअरला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर प्ले स्टोअरला जाऊन ते ॲप डाउनलोड करा आणि तिथे मोफत आहे बॅच तुम्हाला गणिताची बुद्धिमत्तेची तुम्ही पाहू शकताय. त्या ॲपवरला प्रश्न बघा. पुढे चला प्रश्न क्रमांक SRPO गट क्रमांक 19 कुसरगाव 2021 ला विचारलाय. कुसरगावला विचारला प्रश्न काय आहे बघा. वजा चिन्ह आहे ना. प्रश्न काय आहे रे मायनस चिन्ह आहे बघा. मायनस चिन्हाचा अर्थ काय बघा सांगा मला. ए वजा बी चा अर्थ आहे ए बी ची मुलगी आहे. ए कोण आहे रे मुलगी. मुलगी व्हायला काय आपण वर्तुळ कोणाची हे बी ची मुलगी आहे. बी ची कोण आहे रे मुलगी. पहिल्या चिन्हाचा अर्थ कळला. त्याच्यानंतर बघा ए अधिक बी अशी अधिक चिन्ह. हे अधिक चिन्ह अर्थ काय आहे बघा. ए अधिक बी चा अर्थ आहे ए बी ची पत्नी. ए कोण आहे बी ची पत्नी. ए हे बी ची पत्नी दाखवायची आपल्याला. मग पती पत्नी दाखवायचं चिन्ह काय घ्यायचं पूर्ण स्वस्तिक चिन्ह काय घ्यायचं ना स्वस्तिक. आता ए पत्नी म्हणजे हे याला काय आलं वर्तुळ बी ला काय पूर्ण बॉक्सिंग. कारण ए पत्नी म्हणजे स्त्री आली ना मग त्याला काय आलं पूर्ण वर्तुळ. त्याच्या पुढे बघा ए भाकार चिन्ह बी म्हणजे भाकार चिन्ह आहे का त्याचा अर्थ काय दिलाय ए बी चे वडील आहेत. ए कोण येतं बघा ए
वडील म्हणल्यावर काय आलं पुरुष मग ह्याला आला बॉक्स कुणाचं हे बीचं वडील येतं कुणाचं पण बीचं वडील हे काय अर्थ आहे रे हे भाकार चिन्हाचा अर्थ आहे हे काय अर्थ आहे रे भाकार चिन्हाचा अर्थ आहे त्याच्यानंतर बघा ए गुणाकार बी चा अर्थ आहे ए बी चा पुत्र आहे हे गुणाकार चिन्ह आहे गुणाकार चिन्ह त्याचा अर्थ काय दिला आहे मी साईडला लिहितो हे गुणाकार चिन्ह आणि त्याचा अर्थ दिला आहे की ए बी चा पुत्र आहे ए कोण आहे बी चा पुत्र म्हणजे मुलगा मग हे पुरुष असणार कोणाचा रे? हे बी चा मुलगा आहे चार चिन्ह दिले तर मी ते चार चिन्हाचा अर्थ लिहिलाय जर कोणाला ही बॉक्स कुठून आणलाय गुणतो कुठून आणलाय गुणाकार हे सोपे कुठून आणलं हे जर नाही कळलं तर तुम्ही ह्या नाथसमांचा पहिले लेक्चर टाकले ना नाथसमान भाग एक ते बघा अगोदर हे कुठं आणले चिन्ह ते चिन्ह जर तुम्हाला कळली तर मग हा तुम्हाला टाईप एकदम व्यवस्थित कळेल तर बघा आता प्रश्न सोडू आपण प्रश्न काय आहे रे? तर पी गुणाकार आर प्रश्न काय आहे पी गुणाकार आर वजा एस या संबंधात पी चा एस शी काय संबंध आहे आता बघू ह्याचा अर्थ काय होते बघू आपण मला सांगा अगोदर ह्या दोघात पी आणि आर मध्ये चिन्ह काय पूर्ण गुणाकार चिन्ह काय आहे रे गुणाकार ह्या दोघात पी काय हे पहिला शब्द आर काय हे दुसरा शब्द मग गुणाकार चिन्ह अर्थ कुठे पूर्ण हे बाहेर ए बी चा मुलगा आहे ए कोण आहे बी चा मुलगा ए पहिला शब्द आहे बी दुसरा शब्द आहे हे पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचा मुलगा आहे तसं इथं पी पहिला शब्द आहे पी का असेल रे मुलगा असणार मग पी मुलगा असल्यावर पी आला पुरुष ह्याला बॉक्स कुणाचा मुलगा असणार कोण हे आर चा मुलगा असणार कुणाचा मुलगा असणार रे आर चा आर कोण आहे माहिती का नाही फक्त पी मुलगा आहे कोणाचा रे आर चा त्याच्यानंतर हे मायनस चिन्ह आहे हे दोघं झाली आता हे दोघं वजा चिन्ह आहे त्याचा अर्थ काय आहे बघा वजा चिन्ह अर्थ काय आहे रे ए मुलगी कोणाची रे बी ची ए मुलगी कोणाची बी ची म्हणजे पहिला शब्द ए दुसरा शब्द बी पहिला शब्द जे आहे का ती मुलगी कोणाची दुसऱ्या शब्दाची तसं इथं आर पहिला शब्द आहे एस दुसरा शब्द आहे आर मुलगी असणार कोणाची पण एस ची ना आर मुलगी असणार कोणाची रे ही आर मुलगी असणार कोणाची ह्या एस ची मुलगी असणार का असणार एस ची मुलगी असणार मग त्याच्या पुढे बघा आता त्याच्यावर बघा प्रश्न काय विचारलाय तर पी चा एस ची काय संबंध आहे म्हणजे पी कोण लागतो एस चा ज्याला चाची शब्द जर लागला का चाचीचे शब्द ती शब्द ज्याला चाची शब्द लागला ती कोण लागतोय राहिल्या शब्दाचा मी अगोदर सांगितलं टाईप एक मध्ये दोन मध्ये म्हणजे पी कोण लागतोय पण एस चा म्हणजे पी कोण लागतोय एस चा एस चा कोण आहे ही आर मुलगी मुलीचं हे कोण आहे मुलगा मुलीचं मला कोण असेल नातू कोण असेल नातू मग पर्याय नंबर 3 परिणाम कसा करणं कळला दुसरा प्रश्न त्याच्यानंतर बघा पुढला प्रश्न बघा पुढे विचारला प्रश्न करणं ही अकोला चालक पोलीस 2023 ला विचारलाय अकोल्याला अकोला चालक भरती 2000 कुठं 23 ला विचारलाय प्रश्न काय बघा ए अधिक बी म्हणजे ए हा बी चा मुलगा आहे बाबा इथे लिहू का बघा आता हे अधिक चिन्ह आहे ना वर लिहितो हे अधिक चिन्ह आहे ह्याचा अर्थ काय झाला ए हा बीचा मुलगा आहे कोण मुलगा आहे ए मुलगा म्हणजे पुरुषाला मग ह्याला बॉक्स कुणाचा मुलगा आहे हे बीचा मुलगा आहे कुणाचा मुलगा बरं नो बीचा दुसरं चिन्ह काय आहे ए वजा बी म्हणजे जे मायनस चिन्ह आहे का त्याचा अर्थ काय दिलाय ए ही बी ची पत्नी आहे म्हणजे वजा चिन्ह आहे ह्याचा अर्थ दिलाय ए ही हे बी ची पत्नी म्हणजे स्वतः चिन्ह येणार मग कोणाची ही पत्नी म्हणजे ए पत्नी म्हणजे ह्याला वर्तुळ मग ह्याला काय आलं बॉक्स ह्याला काय आलं बॉक्स दोनच चिन्ह दिले तर आणि जर दोन दोन चिन्हाचा अर्थ दिलाय मग प्रश्न काय आहे बघा आता प्रश्न काय आहे पी बघा पी अधिक आर वजा क्यू चा अर्थ काय आहे बघायचा ना पी अधिक आर वजा क्यू चा अर्थ बघायचा आपल्याला मग मला सांगा हे अधिक चिन्ह आहे ना ह्या दोघातला पहिला शब्द काय आहे रे?
पी दुसरा शब्द काय आर आधीची ना अर्थ काय आहे बघा ए बीचा कोण आहे मुलगा आहे ए कोण आहे बीचा मुलगा पहिला शब्द दुसऱ्या शब्दाचा मुलगा आहे म्हणजे पी का असणार हे पण आरचा मुलगा असणार आरचा काय असणार मुलगा मुलगा म्हणल्या पुरुष आला मग ह्याला काय आलं बॉक्स आलं ह्याला काय आलं पूर्ण बॉक्स आलं त्याच्यानंतर ही दोघं झाली आता आर आणि क्यू मध्ये ह्या दोघात आर पहिला शब्द आहे दुसरा क्यू शब्द आहे चिन्ह काय आहे वजा ह्याचा वजा चिन्ह अर्थ काय आहे तर ए बी ची पत्नी म्हणजे पहिला शब्द ए दुसरा शब्द बी आहे पहिला शब्द काय आहे रे दुसऱ्या शब्दाची पत्नी तसं इथे काय असणार आर पत्नी असं कोणाची हे क्यू ची पत्नी म्हणजे हे चिन्ह काय आलं स्वस्ती आर पत्नी मग ह्याला काय आलं स्त्री वर्तुळ जर हे स्त्री असेल हे कोण असा म्हणून पुरुष प्रश्न काय विचारलाय बघा आता ह्याचा अर्थ काय आहे? पहिला पर्याय बघा क्यू हा पीचा मुलगा आहे हे क्यू काय हे पीचा मुलगा आहे का नाही कोण आहे रे क्यू वडील एक पीचा त्याच्यानंतर बघा क्यू ही पीची पत्नी आहे हे क्यू कोण आहे हे पीची पत्नी आहे का नाही का नाही त्याच्यानंतर क्यू हे पीचे वडील आहेत क्यू हे पीचे वडील आहेत बरोबर आहे का पीची आर कोण आहे आई आई तर ही कोण आहे दोन नवरा बायको होतं ह्याचा पीचा क्यू कोण असेल वडील पर्याय नंबर 3 पर्याय नंबर 3 कळला का तिसरा प्रश्न त्याच्या पुढे बघा आता त्याच्या पुढे बघा आता प्रश्न कट विचारला पण नाही थोडे जे आहे लिपिक टंकलेखन 2021 ला विचारलाय पेटायचा प्रश्न आहे ना तर त्याच्या पुढे बघा पी डॉलर क्यू चा अर्थ आपल्याला तीन चिन्ह दिले ते तीन चिन्हाचा अर्थ दिलाय आता बघा हे डॉलर चिन्ह दिलाय या डॉलर चिन्हाचा अर्थ काय आहे पी क्यू चा भाऊ आहे पी कोण आहे ह्या क्यू चा भाऊ आहे भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकार आता पी भाऊ म्हणल्यावर पी ला काय असणार बॉक्स क्यू कोण आहे माहिती का अजून नाही ते सोडून दिलं त्याप्रमाणे बघा पी हॅश क्यू मग ह्या हॅश चिन्हाचा अर्थ काय दिलाय रे पी क्यू ची आई आहे म्हणजे हॅश चिन्ह आहे ह्याला अर्थ दिलाय पी ही ह्या क्यू ची आई आई म्हणजे ही आहे ना स्त्री ह्याला काय ना बनवून वर्तुळ त्या पुढे चिन्ह पी स्टार क्यू ह्या स्टार चिन्हाचा अर्थ दिलाय पी क्यू ची मुलगी आहे म्हणजे ही मी असं करतो हे स्टार चिन्ह आहे ना स्टार चिन्हाचा अर्थ काय केला पूर्ण पी क्यू ची मुलगी आता ही पी मुलगी म्हणजे ह्याला म्हणतो कोणाची ह्या क्यू ची मुलगी कोणाची मुलगी रे ह्या क्यू ची मुलगी तीन चिन्ह दिले तर आणि त्या तीन चिन्हाचा अर्थ दिलाय प्रश्न काय विचारलाय बघा आता प्रश्न काय विचारलेल ए हॅश बी डॉलर सी स्टार बी या विधानातील वडील निवडा म्हणजे ह्या विधान दिले आपल्याला त्यातला आकृती डायग्राम काढायची आणि त्यातला वडील कोण आहे बघायचे ह्या दोघातला पहिला शब्द काय आहे ए दुसरा शब्द काय आहे बी तर बघा काय बघायचं आपल्याला हॅश चिन्ह हॅश चिन्ह अर्थ काय आहे पी शब्द काय आहे पहिला क्यू शब्द काय आहे दुसरा पी कोण आहे ह्या क्यूची आई आहे. कोण आहे रे आई आहे ना ह्याच चिन्ह अर्थ आहे पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची आई म्हणजे ते एक असणार हे बी ची आई असणार ना एक असणार आहे बी ची आई झाली हे दोघं झाले त्याच्या पुढे बघा आता त्याच्या पुढे बघा हे दोघं झाले आता हे दोघं बी डॉलर सी बी आणि सी मध्ये चिन्ह कुठलं आहे डॉलरचं ह्यातलं बी काय आहे पहिला शब्द सी कुठला आला दुसरा शब्द आला मग डॉलर चिन्ह अर्थ काय करणार तर बघा पी क्यूचा भाऊ आहे पी पहिला शब्द आहे आणि पहिला शब्द दुसरा शब्द काय आहे भाऊ आहे तसं ही बी काय असणार ह्या सीचा भाऊ आहे ह्या सीचा भाऊ म्हणजे इथं काय आलं बॉक्स आला बी आणि सी बी पहिला शब्द आहे पी भाऊ आहे क्यूचा मग बी काय आहे सीचा भाऊ आहे त्याच्या पुढे लाईन बघा ही दोघं झाली आता हे दोघं सी आणि डी मध्ये चिन्ह काय आहे स्टार सी आणि डी मधला सी पहिला शब्द आहे डी दुसरा शब्द आहे इथं पण स्टारचा अर्थ काय आहे
पी मुलगी आहे कोणाची क्यूची. पी पहिला शब्द आहे. पी पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची मुलगी. मग इथं काय असणार सी मुलगी असणार कोणाची डीची. सी मुलगी म्हणजे ह्याला काय आलं वर्तुळ. हा कोणाची असणार आहे हे डीची मुलगी असणार ना कोणाची डीची मुलगी. मग पी आणि बी कोण आहेत बहीण भावंड आहेत. सी आणि डीचं ही एक कोण आहे आई. बीचे पण हे आपत्ती येतं. एचे पण हे आपत्ती येतं. मग पी आणि बी ची जर ए आई असेल मग बी कोण असेल बी कोण असेल मग वडील. बी वडील असतील हे दोघं कोण असेल पती पत्नी. कोण असेल पती पत्नी. मग प्रश्न काय चाललाय या विधानातील वडील असं काय चाललंय या विधानातील वडील निवडा. ह्यातलं वडील कोण आहे हे दोघं त्या बहीण भावंड ह्यांची आई कोण आहे ए आणि ह्यांचं वडील कोण आहे डी नावाची व्यक्ती काही वडील आहे. मग पर्याय नंबर एक पर्याय नंबर एक. हितपर्यंत कळलाय का बघा चौथा प्रश्न कळलाय का मी अजून म्हणतोय ज्या विद्यार्थ्याला डायरेक्ट हा जर तुम्ही युट्यूबला किंवा ऍप्लिकेशनला व्हिडिओ बघायला लाव तुम्हाला कळणार का नाही कळणार का नाही कळणार तर ही सोसे कुठून आणतोय बॉक्स कुठून आणतोय हे बाण कुठून आणतोय हे कधी कळेल तुम्हाला हे टाईप नंबर एकचा व्हिडिओ नातेसंबंधात टाईप नंबर एकचा व्हिडिओ बघा आणि ती संकल्पना कळलं का तुम्हाला हे बॉक्स कुठून आणलाय वरतो कसा मांडलाय आपण स्वच्छ कशा मांडलंय हे कळन मग नंतर तुम्हाला हे प्रश्न कळणार आणि जर युट्यूबला कोण हा व्हिडिओ बघत असेल का तर अगोदर तुम्ही हा व्हिडिओ ह्यापेक्षा डीप मध्ये तुम्हाला कुठं कळन प्ले स्टोरला जायचं सचिन गोयकर मॅथ रिजनिंग नावाचा प्ले स्टोरला ऍप डाउनलोड करा आणि तिथं 2 महिने गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच मोफत आहे आणि ते एकदम डिटेल मध्ये पोलीस भरतीसाठी जी पाठीमागे आलेला प्रश्न आहे तीच घेतोय तुम्हाला एकदम व्यवस्थित ह्यापेक्षा भारी कळल त्या पहिला प्रश्न बघा त्या पहिला प्रश्न काय आहे बघा आता मग काय चिन्ह विचारले पण चार चिन्ह आहेत बघा तर बी 5D म्हणजे बी हे डी चे वडील आहेत म्हणजे पाच आहे का चिन्ह पाच ह्याचा अर्थ काय बी हे डी चे वडील इथं म्हणजे बी वडील येतं बी वडील म्हणजे हे आलं पुरुष कुणाचं हॅडीचं वडील येतं हॅडीचं काय पण वडील येतं पहिले चिन्ह अर्थ कळला पुन्हा बघा बी 9D हे 9चा अर्थ काय बी ही डी ची बहीण आहे हे 9चा अर्थ काय पण 9चा अर्थ बी ही ह्या डी ची बहीण आहे मग बहीण असो किंवा भाऊ असो चिन्ह गुणाकार मग बी बहीण आहे म्हणजे ह्याला आला काय वर्तुळ ह्याला काय आलं वर्तुळ त्या पुढला अर्थ B4D चार चा अर्थ काय बी हा डी चा भाऊ आहे बी कोण आहे चारचा अर्थ बी हा डी चा भाऊ आहे भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकाराच मग बी भाऊ आहे म्हणजे ह्याला आलं पुरुष हे आला बॉक्स त्याच्या पुढे बघा B3D B3D तीन चार काय म्हणजे बी ही डी ची बायको आहे हे तीन चिन्ह आहे का ह्याचा अर्थ काय बी ही ह्या डी ची कोण आहे बायको बायको म्हणजे चिन्ह काय स्वस्तिक स्वस्तिक चिन्ह ह्याला काय वर्तुळ ह्याला काय बॉक्स हे चार चिन्ह येतात त्याचा अर्थ कळलाय का बघा चार चिन्ह येतात त्या चार चिन्ह मी अर्थ म्हणलाय प्रश्न काय आहे बघा यावरून एफ ही के ची आई आहे हे दर्शवणारा पर्याय निवडा एफ कोण असला पाहिजे के ची आई जर पूर्ण एफ आई असेल तर एफ कोण असणार स्त्री असणार मग स्त्री असणार पर्याय कुठला आहे बघा हे 9 आणि 3 मधला मग आता पर्याय नंबर आपण एक चेक करू पर्याय नंबर एक आहे बघा एफ 3 एम 5 ते हे दोघातला पहिला शब्द काय पडणं एफ दुसरा शब्द काय आहे एम आहे या दोन चिन्ह काय आहे तीन तीनचा अर्थ काय आहे बी टी ची पत्नी म्हणजे बी पहिला शब्द आहे डी दुसरा शब्द आहे हे पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची काय आहे बायको आहे पत्नी तसं इथं एफ पहिला शब्द आहे एम दुसरा शब्द आहे मग एफ कोण असणार हे एम ची पत्नी असणार म्हणजे चिन्ह काय येणार स्वस्तिक मग एफ पत्नी आहे, ह्याला काय आलं वर्तुळ मग एम ला काय आला पण बॉक्स आला एम ला काय आला बॉक्स ही दोघं झाली आता हे पडले दोघं हे एम आणि के चिन्ह काय आहे पाच चिन्ह काय पूर्ण पाच ते एम आणि के मध्ये पहिले हा एम
के चिन्ह अर्थ काय आहे? हे तर काय चिन्ह आहे रे? डी ची वडील येतं. चिन्ह अर्थ काय आहे रे? बी हे तिचे वडील येतं. मग पहिला शब्द दुसरा शब्द काय कोण आहे? वडील आहे. पहिला शब्द दुसरा शब्द काय पण वडील. तसं तर एम पहिला शब्द आहे. मग एम वडील असणार कोणाचं? ह्या दुसऱ्या शब्दाचं म्हणजे ह्या केचं वडील असणार कोण? एम. काय चाललंय? एफ ही के ची आई आहे हे दर्शना पर्याय निवडा. मग एफ ही हे केची कोण आहे रे? केचं कोण आहे? हे वडील. मग केची कोण आहे? एफ आई. मग पर्याय नंबर एक. हा पर्याय नंबर एक असला बा परफेक्ट. कळलं का? मग उत्तर कसं आहे पर्याय नंबर एक. कुठे चाल आहे? एस टी मुख्य परीक्षा 2019. मग तुम्ही म्हणता सर एस टी आम्ही पोलीस भरती शिकताना एस टी प्रश्न कशाला घेता? तर बघा हा आपण प्रश्न घेतलाय कुठला बघा? हा प्रश्न आहे का? कुठे आलाय? पुसरगाव 2021 ला. तर हा प्रश्न PSI मुख्य परीक्षा 2012 ला विचारलाय. मग तिकडे सोपं सोपं प्रश्न आहेत का? कंबाईनचं. तिकडे सोपं सोपं प्रश्न आहेत. 30 गट विचारलेला प्रश्न. ह्याचा पर्याय बदलला नाही, काय नाही, काय नाही. PSI विचार होता. आता पुढे विचारलाय. तसं मग आता जे आपण बघितलंय, एसटीआयला विचारला मुख्य परीक्षा. ही पण प्रश्न येऊ शकतो. आणि जरी नाही आला, हा प्रश्न जरी नाही आला, तरी ह्या टाईपचा प्रश्न तुम्हाला येऊ शकेल. ही जर संकल्पना कळली, तर तुम्हाला हे प्रश्न यायलाच पाहिजे. त्यापासून विचारलाय वनसेवा पूर्व परीक्षा 2018 ला विचारलाय. प्रश्न काय आहे बघा. काय प्रश्न आहे रे? बघा. चिन्ह वजा आणि अधिक दोनच चिन्ह दिले काय? प्रश्न विचारलाय तर एस वजा टी अधिक झेड असेल तर सत्य विधान कोण निवडा. चिन्ह आहे वजा आणि अधिक. हे दोनच चिन्ह देतं. मी दोनच चिन्ह अर्थ घेतो हा. बघा आता हे अधिक चिन्हचा अर्थ. हे अधिक चिन्ह आहे. ह्याचा अर्थ काय बघा. ए हे बी चे वडील येतं. ए वडील येतं म्हणल्यावर ए पुरुष असणार ह्याला बॉक्स. कोणाचं? हे बी चे वडील येतं. कोणाचं वडील येतं पण हे बीच. वजा चिन्ह. ह्याचा अर्थ काय आहे? ए ही बीची पत्नी. हे वजा चिन्ह आहे. ह्याचा अर्थ आहे ए ही हे बीची पत्नी. ह्याला आलं ए पत्नी म्हणजे ह्याला काय येणार पण वरतू येणार कोणाची? हे बीची. मग बी कोण असणार? पुरुष. ह्याला बॉक्स. तर बघा प्रश्न काय विचारलाय रे? एस वजा टी अधिक झेड असेल तर सत्य विधान निवडा. ह्याचा अर्थ काय येतोय अगोदर बघू आपण. ह्या दोघातलं मला सांगा. ह्या दोघातलं एस आणि टी म्हणजे चिन्ह काय आहे? वजा. ह्या दोघातला पहिला शब्द काय पूर्ण? येस. चिन्ह वजा आहे. त्याचा अर्थ काय ए बी ची पत्नी आहे ना. म्हणजे पहिला शब्द ए, दुसरा शब्द बी आहे. पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची पत्नी. इथं काय असणार आपण? एक मिनिट हा. बघा. लक्षात पहिल्यापासून पहिल्यापासून सांगतो मी. एस आणि टी मध्ये पहिला शब्द काय आहे पण एस आहे. दुसरा शब्द काय आहे? टी आहे. चिन्ह काय आहे? वजा. वजा चिन्ह अर्थ काय आहे? ए बी ची पत्नी म्हणजे पहिला शब्द ए, दुसरा शब्द बी आहे. पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची बायको आहे ना. इथे एस काय असणार? ह्या टी ची बायको असणार ना. चिन्ह देणार स्वस्तिक. एस पत्नी म्हणजे ह्याला वर्तुळ आलं. ती पुरुष आहे म्हणजे ह्याला काय आलं? बॉक्स आला. कारण कुठली स्त्री असेल तर वर्तुळ. कुठलाही पुरुष असेल तर वृक्ष. आता हे दोघं झाली. आता हे दोघं. अधिक झेड. अधिक चिन्हार्थ काय आहे? तर ए वडील आहेत बीच. ए शब्द पहिला आहे. बी शब्द दुसरा आहे. मग पहिला शब्द वडील आहे कोणाचा? दुसऱ्या शब्दाचा. म्हणजे टी वडील असणार कोणाचा? झेडचं. मग टी वडील कोणाचं असणार इथं? हे झेडचं. टी वडील इथं पुरुष असणार. मग बॉक्स आला कोणाचं? झेडचं. काय विचारलं बघा. सत्यविधान ओळखायचं. येस ही झेडची मुलगी आहे. येस काय झेडची मुलगी का? कोण आहे रे? आई आहे ना. मुलगी का? नाही. पहिला पर्याय चुकला. झेड ही येसची काकू आहे. झेड काय येसची काकू आहे का? नाही. येस ही झेडची काकू आहे. येस काय झेडची काकू आहे का? नाही. चौथा पर्याय. येस ही झेडची आई आहे. येस कोण आहे? हे झेडची आई बघा. येस टी कोण आहे? झेडचं वडील. येस कोण आहे? झेडची आई. पर्याय नंबर 4. येस कोण आहे? झेडची आई आहे.
कळलं? त्याच्या पुढला प्रश्न बघा. त्या टाईपचा एक 10-15 प्रश्न घेऊ आपण. तुम्हाला एकदम व्यवस्थित कळेल हा टाइप. त्याच्यानंतर बघा काय विचारलंय प्रश्न? तिथं चिन्ह दिले पण काय रे? बघा प्रश्न काय विचारलाय? एक्स भाकार चिन्ह वाय म्हणजे हे भाकार चिन्ह यातला अर्थ काय दिलेलं? एक्स ही वाय ची आई आहे. एक्स कोण आहे वाय ची आई. मी असं लिहू बघा तुम्हाला. भाकार चिन्ह लिहितो. ह्याचा अर्थ लिहितो. एक्स ही ह्या वाय ची आई आहे. आई म्हणजे काय असणार स्त्री. तुला काय आलं करणं? एक्सला वरती आलं. त्याच्यामुळे बघा. वजा चिन्ह आहे ना. हे वजा चिन्ह अर्थ काय दिला आहे? एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स कोण आहे पण हे वायचा भाऊ आहे. भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकार. मग एक्स भाऊ आहे म्हणजे ह्याला काय आलं? बॉक्स. त्या पुढल्या लाईन. एक्स अधिक वाय म्हणजे हे अधिक चिन्ह आहे का? ह्याचा अर्थ काय दिलेलं? एक्स ही वायची बायको आहे. बहीण आहे सॉरी. एक्स ही वायची बहीण आहे. मी असलो तो अधिक चिन्ह ह्याचा अर्थ एक्स ही ह्या वायची बहीण आहे. बहीण असो भाऊ असो चिन्ह गुणाकारच. मग बहीण म्हणजे ह्याला काय आलं? वर्तुळ. त्या पुढल्या एक्स गुणाकार वाय म्हणजे गुणाकार चिन्ह आहे का? त्याचा काय अर्थ दिलाय? एक्स ही वायची मुलगी आहे. एक्स ही वायची मुलगी आहे. मग हे गुणाकार चिन्ह त्याचा अर्थ दिलाय एक्स ही हे वायची मुलगी दाखवायची आपल्याला. मुलगी म्हणजे स्त्री आली ह्याला काय आलं? वर्तुळ. ह्याला काय आलं? वर्तुळ. आता बघा त्या पुढं प्रश्न काय आहे बघा आता. प्रश्न काय आहे? एम अधिक एन वजा ओ गुणले पी भाकार चिन्ह हे क्यू दिले ना. भाकार चिन्ह काय बनवले? क्यू दिले. ही आकृती आपण ह्याची काढू अगोदर आणि नंतर बघू उत्तर काय आहे ते. पण असं आहे बाबा त्याचा आता पहिला शब्द काय आहे रे? यम. दुसरा शब्द काय पूर्ण? एन आहे. दुसरा शब्द काय आहे रे? एन आहे. मी असं ठेवू बघा आता. पहिला शब्द यम आहे, दुसरा शब्द एन आहे. चिन्ह अधिक आहे. मग अधिक चिन्ह अर्थ काय आहे रे? एक्स ही वायची बहीण आहे. एक्स पहिला शब्द आहे, वाय दुसरा शब्द आहे. पहिला शब्द बहीण आहे कोणाची? दुसऱ्या शब्दाची. माहिती यम काय असणार? यम बहीण असणार. पुन्हा कोणाची? हे यांची बहीण असणार ना. मग बहीण असो भाऊ असो चिन्ह काय रे? गुणाकार. चिन्ह काय? गुणाकार आहे ना. त्या पुढल्या line बघा. यम आणि सॉरी एन एम आणि एन झालं आता एन आणि ओ चिन्ह काय आहे? वजा. वजा चिन्ह अर्थ काय बघा आता? एक्स वायचा भाऊ आहे ना. पहिला शब्द दुसरा शब्द काय आहे रे? भाऊ आहे. तसं एन भाऊ असणार कोणाचा रे? ह्या ओचा. ओचा भाऊ असो बहीण असो चिन्ह गुणाकार. मग हे दोघं झाली. आता ओ आणि पी. ओ आणि पी चिन्ह काय आहे? गुणाकार. ओ पी मधलं ओ काय आहे? पहिला शब्द. पी काय आहे? दुसरा शब्द. मग गुणाकार चिन्ह कुठे आहे? इथं. ह्याचा अर्थ काय रे? एक्स वाय ची मुलगी म्हणजे पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची मुलगी. इथं ओ काय असणार रे? मुलगी. कोणाची? हे पी ची. पी ची काय झाली? ओ मुलगी. क्लिअर? आता बघा त्या पुढं पी आणि क्यू मधलं बघा. पी आणि क्यू मधलं पी काय आहे? पहिला शब्द. क्यू काय आहे? दुसरा शब्द. चिन्ह काय आहे? भाकार. भाकार चिन्हाचा अर्थ काय आहे? एक्स वाय ची आई. एक्स पहिला शब्द आहे. पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची आई. तसे काय असणार? पी आई असणार मग. पी आई म्हणजे ह्याला येणार वरतो. कोणाची? हे क्यू ची आई दाखवायची. पी एम एन ओ ची पी कोण आहे? आई. म्हणजे क्यू ची आई दाखवायची ना. मग क्यू ह्यांची कोण असेल? भाऊ असेल किंवा बहीण. मग त्याच्यानंतर प्रश्न काय विचारलाय बघा. म्हणजे सर्व व्यक्ती भावंडे आहेत. हे पी, क्यू, एम, एन सगळे भावंडे आहेत का? नाही. दुसरा पर्याय. एम, एन, ओ, क्यू ही पी ची मुले आहेत. एम, एन, ओ आणि क्यू ही काय आहेत पी ची अपत्य आहेत ना, मुलं आहेत की. मग पर्याय नंबर 2 हा पर्याय नंबर 2 बरोबर आहे. तिसरा बघा. एम, एन, ओ ही पी आणि क्यू ची अपत्य आहेत. पी आणि क्यू ची अपत्य कारण ही काय बहीण भावंड आहेत ना. मग ह्या पण चुकलाय. आणि चौथा पर्याय एम एन ओ पी ही क्यू ची अपत्य आहेत. एम एन ओ आणि पी हे काय हे क्यू ची अपत्य कर हे पी ची अपत्य ही खाल्ली म्हणून पर्याय नंबर 2 पर्याय नंबर काय असणार आपण 2 कळल्यापासून त्याच्या पुढे बघा
त्या टाईपचा प्रश्न आहे. हा टाईप जर परंतु तुम्हाला व्यवस्थित कळला, तर हा पुढील प्रश्न आला, तर बरीच विद्यार्थी हा प्रश्न लय मोठा दिसतोय म्हणून सोडून द्यायचा. पण 6 मिनिटचा मार्क इथं असतोय. तेव्हा हा प्रश्न व्यवस्थित बघा तुम्ही. ही लेक्चर डबल बघा तुम्ही. तुमचं एकदम व्यवस्थित होईल. आणि तुम्ही कुठलं पण पुस्तक उघडताना तुला एकदम व्यवस्थित कळलं. चिन्ह बघ काय चिन्ह आहे? प्रश्नाच्या प्रश्न काय बघा आधी तर ए भाकार चिन्ह बी बरोबर ओ म्हणजे भाकार चिन्ह आणि ओ चा अर्थ पाहिजे आपल्याला. मग पाहिजे बनव भाकार चिन्ह आणि ओ चा अर्थ माहित पाहिजे. भाकार चिन्ह अर्थ काय रे? एम भाकार चिन्ह ओ एन म्हणजे एम ही एन ची सासू आहे. म्हणजे भाकार चिन्ह आहे का? ह्याचा अर्थ काय रे? एम ही एन ची सासू. आता एन कोण आहे माहिती का बनव? नाही. एम सासू दाखवायची. सासू म्हणजे कोण असते रे? नवऱ्याची आई. कोणाची रे? यांची सासू दाखवायची. कोणाची रे? यांची काय दाखवायची पण सासू. एम काय झाली यांची सासू. दुसरा एक अर्थ होणार ना? काय पुढचे ना बघा. एम बरोबर एन म्हणजे एन ही एम ची पत्नी. एन कोण आहे? चिन्ह काय आहे? बरोबर चिन्ह. बरोबर चिन्ह अर्थ काय आहे? तर एन ही बघा. एन ही हे यम ची पत्नी. हे यम ची काही पण नाव पत्नी. तिचे चिन्ह स्वस्तिक. ह्याला या वर्तुळ. ह्याला काय असणार? बॉक्स. मी दोनच चिन्ह घेतो का? तर प्रश्न आपण दोनच चिन्ह दिले मग ही वर टाइमपास करण्याचा काय टाइम घालण्याचा उपयोग नाही. प्रश्न बघा आता काय दिलाय? ए भाकार चिन्ह बी बरोबर ओ. दोन चिन्ह देतात. ए आणि बी मध्ये पहिला शब्द काय आहे? ए. दुसरा शब्द काय आहे? बी. भाकार चिन्ह अर्थ काय पडतो? तर एम ही यांची काय आहे रे? सासू आहे बघा. एम ही यांची सासू म्हणजे पहिला शब्द दुसऱ्या शब्दाची सासू आहे. इथं काय असणार? ए सासू असणार. सासू म्हणजे स्त्री असते. कोणाची? हे बीची सासू दाखवायची आपल्याला ना. मग इथं कोणतं असणार काय? पुरुष. ह्याची काय असणार? ही बी पत्नी असणार. मग हे ही बीची काय झाली रे? सासू. त्यापुढं बी बरोबर ओ आहे ना. बरोबर चिन्हार्थ काय आहे? एन ही हे एमची पत्नी. म्हणजे पहिला शब्द कोण आहे? एन का एम? पहिला शब्द काय आहे? एन ही एमची म्हणजे दुसरा शब्द एन आहे ना. मग दुसरा शब्द एम पहिला शब्द होय. म्हणजे याचा शब्द काय आहे? ओ. बाकी काय असणार आहे? ओ ची काय असणार? बी ही काय ओची बायको असणार. मग आता इथे मी लिहितो ओ. इथे काय तुम्ही बनवा ओ. बी ही ओची काय झाली? बायको झाली. विचारलं बघा आता. तर ह्याचा अर्थ काय विचारा ना? पर्याय नंबर 1 आहे पूर्ण बघा. ए ही वास्तव में वर सांगतो. ए ही ओची आई आहे. ए ही हे ओची आई आहे का? तर पहिला पर्याय बरोबर आहे. पहिला प्रश्न काय रे? हं. पर्याय नंबर 1 आहे रे. ए ही ओची आई आहे. त्याच्यानंतर बघ. ए ही ओची सासू आहे. ओची सासू आहे का रे? नाही. त्याच्यानंतर ओ हिचे एशी काही नाते नाही. आहे की नाते? नाही कसं? त्याच्यानंतर ए, बी व ओ बद्दल माहिती दिलेली नाही. असं म्हणता येईल का माहिती दिली नाही? तर पर्याय नंबर काय पूर्ण? 1 पर्याय नंबर काय रे? 1 त्या पुढला प्रश्न बघा. बघा हा शेवटचा प्रश्न आहे ना? प्रश्न हा एक शेवटचा प्रश्न आहे. जर तुम्हाला मी सगळं शिकलेलं कळलं असेल का? तुम्ही सगळ्यात अगोदर हो. ही संकल्पना कुठून आणली ती बघा. आणि जर तुम्हाला हे शिकलेलं कळलं असेल तर हा प्रश्न तुम्ही होमवर्क कमेंटमध्ये तुम्ही कमेंटमध्ये ह्याचं उत्तर पाठवायचं. होमवर्क म्हणून. जर हा त्याच्यापेक्षा तुम्हाला डिटेलमध्ये जर शिकायचं असेल का, तर तुम्ही प्ले स्टोअरला सचिन गोयकर मॅथ रिझनिंग नावाचं ॲप डाउनलोड करा आणि प्ले स्टोअरला तुम्ही हे ॲप डाउनलोड करा. त्याच्यावर 2 महिने बॅच मोफत आहे आणि YouTubeला किंवा प्ले स्टोअरला जर कोण जी बॅच बघतंय, त्याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये मला पाठवा. पाहिजे.